डिकोडिंग करावं लागतं त्याचं अनालिसिस करण्याकरता. तसंच दुसरं असतं की हे जे ब्लॅक बॉक्स असतो, आपण जरी त्याला ब्लॅक बॉक्स म्हटलं तर हा ऑरेंज रंगाचा असतो, सो दॅट आपल्याला दुरून दिसू शकतो, पाण्यामध्ये दिसू शकतो. आणि हा जो ब्लॅक बॉक्स असतो हा आपण ऍक्च्युअली आगीत जरी ठेवला तरी त्याला मिनिमम मला वाटतं 5 की 10 मिनिटं तो जरी आगीत राहिला तरी त्याला काहीही होत नाही. सर्वात आधी आता जो त्यांनी ब्लॅक बॉक्स आणि सीव्हीआर त्यांना आतापर्यंत सापडला असेल, तर त्याच्यामधून ते सीव्हीआर आणि डीएफडीआर काढतील, तो डाउनलोड करतील. तो डाउनलोड आता इधर आपल्याकडे भारतात करतील किंवा ते यूएसएला पाठवतील. ते आता आपलं एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड डिसाईड करेल. त्याच्यामध्ये पहिला त्यांचा मुद्दा राहील की कॉकपिटमध्ये वैमानिकांची काय चर्चा झाली, दुसरं एअरक्राफ्ट कॉन्फिगरेशन काय होतं, कुठल्या स्टेजला काय झालं, तो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडचं इंडिकेशन तुम्हाला देत असतो. सो दे विल गो थ्रू दॅट आणि ते आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन्ही मग मॅच केलं की ॲक्च्युअल काय घडलं हे आपल्याला कळेल.